मंत्रालयात राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा. 7 ऑगस्ट रोजी मंत्रालयात राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी माननीय नामदार श्री संजय सावकारे, वस्त्र उद्योग मंत्री श्रीमती अंशु सिन्हा, प्रधान सचिव वस्त्र उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मंचकावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मंत्रालयाच्या आवारात हस्तकलेची प्रदर्शनी देखील लावण्यात आली होती. सोबतच वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते. याकरिता महाराष्ट्रातून अनेक उद्योजक या ठिकाणी आले होते. या उद्योजकांना उद्योग विभागाच्या प्रधान सचिव यांनी मार्गदर्शन केले. त्याच सोबत नामदार संजयजी सावकारे, वस्त्र उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा उद्योजकांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण, मंत्रालय, मुंबई. सर्वांना राष्ट्रीय हातमाग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या प्रशासनाच्या उद्योगांसंबंधी उपस्थित असलेल्या विभागाच्या सचिव, उपसचिव, नागपूरहून आलेले दैले साहेब, पवार साहेब, खांडेकरजी, या क्षेत्रात विशेष काम करणारे सर्वच सन्माननीय विणकर, उपस्थित बंधू भगिनींनी. तर भारतामध्ये प्रत्येक 25 ते 50 किलोमीटरवर बोलीभाषा बदलते, राहणीमान बदलतं, जेवणाच्या पद्धती बदलते, खाण्याच्या पद्धती बदलतात. अगदी 50-50 किलोमीटरवर सगळं बदलत असतं. जसं संस्कृती बदलते थोडी जेवणाच्या पद्धती बदलतात, तशा वेशभूषा पण बदलत असतात. हे फक्त महाराष्ट्रातच नाही, देशाचं चित्र आहे. तुम्ही कुठेही जा, अगदी 50-50 किलोमीटरवर सगळं काही बदलतं. आणि भारतामध्ये आणि महाराष्ट्रातही इतक्या संस्कृती, इतक्या वेगवेगळ्या बोलीभाषा असताना सुद्धा सगळा भारत हा गुंफला गेलेला एकमेकाशी. आपल्या कपड्यातून आपली संस्कृती नेहमी आपल्याला समजत असते. त्या परदेशाही जातात, तिथेही त्याचं प्रदर्शन होत आहे. आता मागच्या काळामध्येच मुख्यमंत्र्यांच्या ज्या सौभाग्यवती आहे त्यांनीच माझ्याकडनं सगळ्या ॲड्रेस वगैरे घेतला आणि सांगितलं की त्यांना अमेरिकेमध्ये एक फॅशन शो करायचा आहे. त्याच्यामध्ये त्या हातमागावर विणलेल्या ज्या वस्तू त्या त्यांना तिथे प्रदर्शित करत आहे. त्या लोकांची आम्ही गाठभेटही त्यांना काही लोकांची घालून दिलेली आहे. म्हणजे आपल्या देशाच्या बाहेरही यांची कला आता जायला लागलेली आहे. कॉस्टिंगचा फरक असतो खरं, पण जेव्हा एखादी साडी ती पॉवरलूमवर विणलेली ती काही 5-7 हजाराची असेल तर ती हँडलूमवर विणलेली साडी त्याचा फरक मोठा असतो. ती 25-50 हजारापासून पुढे सुरू होते ती. पण त्याच्यात त्या माणसाची मेहनत असते. एक साडी बनवायला त्यांना महिनाभर जातो कधी. इतकी ती प्रचंड मेहनत करून बनवता. म्हणजे काही वस्तू आम्हाला भेटीत तर असं नवल वाटतं की खरोखर हाताने बनवलेलं आहे का. इथं बरोबर सांगितलं तुम्ही की जेव्हा त्या मशीनवर काम करतात एखादी धागा तुटला तर त्याला इतक्या सफाईदारपणे जोडला जातो की खरोखर तो धागा तिथे जोडला आहे, काही गाठ पडली लक्षातही येते. इतक्या सफाईपणे ते काम केलं जातं. अशी ही कला आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे. अनेक आपल्या महाराष्ट्रातल्या वस्तू देशामध्ये फेमस आहेत. इथे सोलापूर चादर होती, आपली पैठणी आहे, घांबरू आहे, बऱ्याचशा वस्तू अशा आहेत की या देशामध्ये आपल्या सगळ्यांनाच विनंती आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या हातमागाचा वापर करून ही कला आपण जर जिवंत ठेवली, या लोकांच्या कलेला प्रोत्साहन दिलं तर ही कला अशीच अविरत जिवंत राहणे. म्हणजे महाराष्ट्रातील लोकांनी जर या गोष्टीत सहभाग दिला तर निश्चितपणे ही कला अशीच जिवंत राहील, पुढे राहील. पुनश्च एकदा सगळ्यांना हातमाग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कट झाला किंवा ब्रेक आलेला तरी ते परत ते जोडतात आणि परत ते हातमाग बनवतात. म्हणजे ते त्यांचे विविंग करतात आणि त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला माहीत पडत नाही की याच्यात जोड आहे. म्हणजे हाताचं काम आहे, पर्सनल टच ही आहे आणि एकदम म्हणजे जे काही आपण म्हणतो एकदम मेटिक्युलस काम असतो आणि त्याच्यावरती आपल्याला माहिती पडत नाही की याच्यामध्ये काही तूट झालेली होती. मग तशी आपल्या जीवनामध्ये ते उतारणे खूप आवश्यक आहे.
आणि तो एक संदेश आपल्याला त्यांच्या मार्फत मिळतो आणि त्यांचे जी मेहनत आहे त्याच्या जे आहेत सकारात्मक प्रतिसाद सगळ्यांनी द्यावा म्हणून आपण इथे चांगली एक एक्झिबिशन लावलेली आहे. त्यांनी जे काही प्रोडक्ट्स डेव्हलप केले आहे याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा, त्यांना सपोर्ट द्यावा हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. 25 लाखापेक्षा जवळपास 25.5 लाख या महिला आहेत. त्यामुळे तुम्ही एक हातमागावर तयार झालेली वस्तू जेव्हा खरेदी कराल तेव्हा तुम्ही एका महिलेला पाठिंबा द्याल, तिचं कौतुक कराल, तिचं घर उभं कराल. याकरता तुम्ही हातमाग खरेदी करणं, हातमागाच्या गोष्टी खरेदी करणं हे अत्यंत आवश्यक आहे.